वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी नंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। मी श्रीकृष्ण पृथ्वीवर खूप युद्ध चालले होते। पृथ्वी माता गोमातेच्या रूपात पृथ्वीवर आली व सांगू लागली, पृथ्वीवर असंच अत्याचार वाढत चालला आहे, आपण काहीतरी केले पाहिजे। ब्रह्मदेव आम्हास म्हणाले, हे विष्णू, आपणास आपला आता 8वा अवतार घ्यावा लागेल। आम्ही म्हणालो, आम्ही मनुष्याचा उद्धार करायला मानव रूपात जन्म घेऊ। मथुरा येथे राजा उग्रसेन राज्य करत होता। त्याचा मुलगा कंसा खूप दृश्य होता। त्यांनी त्याच्या वडिलांना बंदी करून तो गादीवर बसला। कंसाची छोटी बहीण माता देवकीच्या लग्नाची तयारी चालू होती। माता देवकी व पिता वासुदेव यांचा विवाह पार पडतो व तो त्यांना सोडवायला त्याच्या रथातून जातो। तेवढ्यात एक आकाशवाणी झाली, कंस, तू ज्या बहिणीला इतक्या प्रेमाने घेऊन चालला आहेस ना, तिचाच 8वा पुत्र तुझा वध करेल। कंस घाबरला आणि त्यांना मथुरा येथे कालकोठरीमध्ये ठेवले। काही दिवसांनी माझा पहिला भाऊ जन्माला आला, त्याचाही त्याने वध केला। परत काही दिवसांनी माझा दुसरा भाऊ जन्माला आला, त्याचाही त्या कंसाने वध केला। असे करून त्यांनी माझ्या 7ही भावंडांचा वध केला। वेळ आली होती ती आमचा जन्म इकडे झाला व तिकडे गोकुळात माता यशोदाकडे एका कन्येचा जन्म झाला। ती कन्या दुसरी तिसरी कोणी नसून माया होती। आमच्या जन्मानंतर सगळ्या पेहरीदारांना व कंस मामाला मूर्छेत टाकण्यात आले। पिता वासुदेव मला घेऊन निघाले तेव्हा माता यमुनेचे पाणी खूप वाढले होते। मातेला माझे पाय स्पर्श करायचे होते। पाणी पिता वासुदेव यांच्या मानेपर्यंत आले, तरीही त्यांनी मला नंद माता यशोदा यांच्या येथे पोहोचवले व आपल्या बरोबर जाताना मायाला घेऊन गेले। कंस मामाला जेव्हा जाग आली आणि तो मायाचा वध करायला कारागृहात आला व माया गायब होऊन गेली, तेव्हा ती बोलली, कंस, तुझा काळ गोकुळात वाढतोय। कंस मामाने मला शोधायला सुरुवात केली व माझ्या शोषतीला शेषनाग माझे मोठे बंधू बलराम म्हणून आले। कंस मामाने माझ्यावर खूप संकटे आणली, पण मी त्या संकटांना पाठवून दिले की ही संकटे माझं काहीच बरं वाईट करू शकत नाही। तरी ती संकटे येत राहिली, पण मी त्या संकटांना तोड दिले की ही संकटे माझे काहीच करू शकत नाही। बरसाना येथे माझी वराध्याची भेट झाली, मला ती खूप आवडली। अर्थात ती मागच्या जन्मात सीताच होती ना, ती माझी लक्ष्मीच आहे। तिला मी का नाही आवडणार? आम्ही रास करायचो, माखन चोरी, मैयाचा ओढा खाणे, गोपिकांना त्रास देणे, दाऊंबरोबर व सवंगण्यांबरोबर खेळणे। पण तो दिवस आला की मला राधा, बाबा, यशोदा या सर्वांची आठवण येते। पण मला मथुरेला कंस मामाचा वध करायला जावे लागेल। कंस मामाचा वध करून पिता वासुदेव व माता देवकी यांना मुक्त केले व माझे आजोबा राजा उग्रसेन यांना त्यांचे राज्य परत केले। सांगण्यासारखं खूप काही घडलं आहे माझ्या आयुष्यात। लग्न, द्वारका स्थापना, महाभारत यांसारखे खूप काही सांगता येणार नाही। महाभारतात ठरलेला माता गांधीचा श्राप खरा ठरू लागला। माझे वंशज आपल्यामध्ये भांडण करू लागले, एकमेकांचे वध करू लागले व मला समजले की मला आता परत वैकुंठात परतावे लागेल। तो दिवस आला, एका दिवशी मी झाडाखाली आराम करत होतो। एका शिकारीचा बाण येऊन माझ्या पायाला लागला आणि मी वैकुंठात परतलो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनाय सृजाम्यः परित्राणाय साधुष्ट विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे।